कोल्हापूर जवळच्या श्री क्षेत्र नंदवाड इथं दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात। त्यासाठी अनेक दिंड्या आणि भाविक कोल्हापुरातून पुईखडी मार्गे नंदवाड इथं जातात। त्यामुळे आज नंदवाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती। आज पावसानेही काहीशी उघडीप दिली होती, त्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता। दरम्यान विविध राजकीय पक्ष संघटना आणि संस्थांकडून भाविकांना ठिकठिकाणी उपवासाच्या फराळाचं वाटप करण्यात आलं। प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाड इथं आषाढी वारीसाठी दरवर्षी प्रचंड गर्दी असते। यंदाही त्याला अपवाद नव्हता। नंदवाडकडे येणाऱ्या भाविकांना चहा फराळाची व्यवस्था करण्यासाठी कोल्हापुरातील विविध व्यक्ती आणि संस्थांनी यंदाही पुढाकार घेतला होता। कोल्हापुरातील शिवाजी पेठेपासून ते अगदी पुईखडीपर्यंत ठिकठिकाणी भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं। कोल्हापुरातील उभा मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीनं 470 किलो खिचडी बनवण्यात आली होती। खासदार धनंजय महाडिक, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेविका पूर्वा राणे, दीपा ठाणेकर, अर्चना कोराणे यांच्यासह संग्राम जरग, विशाल बोंगाळे, रुपेश इंगवले, विक्रम जरग, सुहास मिठारी, प्रसाद इंगवले, रवी साळुंखे यांच्या हस्ते भाविकांना खिचडी आणि लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं। तत्पूर्वी निवृत्ती चौकात उपमहापौर अक्षय जरग, साहेबराव काशीद यांच्या हस्ते खिचडी वाटप झालं। यावेळी निवृत्ती चौकात मेंढ्यांचा रिंगण सोहळा झाला। दुसरीकडे जुना वाशीनाका परिसरात निकम फ्लॉवरच्या वतीनं 125 लिटर मसाले दुधाचं वाटप झालं। यावेळी सचिन पवार, लेमन निकम, सुनील निकम, अजिंक्य माळवी, शीतल घाडगे, प्रशांत निकम, शीतल शेळके उपस्थित होते। तर वाशीनाका इथल्या राजकपूर पुतळ्याजवळ सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं नाना कदम, नंदिनी महाडिक, स्वरूप कदम यांच्या हस्ते फळं आणि लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं। शिवाय साळोखे फाउंडेशनच्या वतीनं लाडू, चिवडा, केळी प्रसादाचं वाटप झालं। यावेळी अवधूत साळोखे, युवराज साळोखे, अतुल साळोखे, अमर साळोखे, अशोक साळोखे, ज्ञानेश्वर साळोखे, दिलीप साळोखे, मोहन साळोखे उपस्थित होते। विशालदीप फाउंडेशनच्या वतीनं 100 किलो केळी आणि लाडूचं वाटप करण्यात आलं। यावेळी विशाल पाटील, पोलीस कर्मचारी अमर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। क्रशर चौकाजवळ शारंगधर देशमुख ग्रुप आणि भाजपच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं। तर जिव्हेश्वर फाउंडेशनच्या रजत ओसवाल, अभि चव्हाण यांच्या वतीनं 2,500 किलो खिचडी, 2,500 केळी, 1200 राजगिरा लाडू आणि 2,000 कप चहाचं वाटप करण्यात आलं। साने गुरुजी वसाहतीमधील तुळजाभवानी कॉलनी कॉर्नरला माजी नगरसेवक राजू दिंडोरले आणि विशाल दिंडोरले यांच्या पुढाकारातून 5,000 लोकांसाठी खिचडी आणि चहा वाटप उपक्रमाचं आयोजन केलं होतं। या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर झालं, तसंच मोफत अँब्युलन्स सेवा देण्यात आली। स्वराज्य पोलीस मित्र आणि मावळा न्यूजच्या वतीनं 101 तुळशी रोपांचं वाटप प्रशांत निकम, शोभा खेडकर, शिवकुमार चव्हाण, जयंत मिठारी, एकनाथ कांबळे यांच्या हस्ते झालं। तर भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं भाविकांना 100 किलो केळी आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शोभा कोळी, छाया दिंडे, सविता कोळी, सुषमा पाटील, सुनीता कोळी, कल्पना देसाई, जायंट ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या वैशाली सुर्वे, रंजना शिर्के, लता सोनकांबळे, मीना कोरे, साक्षी कांबळे, राखी मेटील उपस्थित होत्या। आपटेनगर चौकात संयुक्त बालावधूत मित्रमंडळ आणि रोहित पान भवनच्या वतीनं 400 किलो खिचडी, 10,000 लाडू आणि 10,000 केळी वाटप करण्यात आलं। खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं पूजन करून आणि श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी नगरसेविका सुरेखा ओटवकर, नगरसेवक वैभव कुंभार, योगेश ओटवकर, पप्पू तांबेकर, रवी पाटील, चंदू माने, जयेश महाराज, सोन्या डवंग, साई बेळगावकर, ओमकार मुळीक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या प्रेसिडेंट वृषाली बाड, सेक्रेटरी पूनम सरनाईक, मनीषा जाधव यांनीही विठ्ठल भक्तांना फराळ वाटप केलं। तर आपटेनगर परिसरात बबलू फाले यांनी वारकऱ्यांना तिलक लावण्याची सेवा बजावली। तत्पूर्वी मिरजकर तिकटीतल्या विठ्ठल मंदिराच्या वारीनं आज सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। आमदार राजेश क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर यांनी वारीत सहभागी होत विविध वस्तू, फराळ वाटप करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि मंडळांना भेटी देऊन आभार मानले। अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं नंदवाड इथं फराळ वाटप करण्यात आलं। या उपक्रमात पुष्कराज क्षीरसागर, शीला सोनुले, नितीन वाडीकर, दीपा काटकर, मधुकर रामाणे, सचिन पाटील, प्रताप जाधव यांचं सहकार्य लाभलं। यावेळी नंदू घोरपडे, राजेंद्र तोरसकर, शीला माने, विकास जाधव, गजानन तोडकर, किशोर घाटगे यांच्यासह श्री शाहू सैनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।
तर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनंही भाविकांना फराळ वाटप करण्यात आलं। नगरसेविका माधुरी नकाते, पूर्वा राणे यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या। लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्टच्या वतीनंही नंदवाळ दिंडीतील वारकरी आणि भक्तांना फराळ वाटप करण्यात आलं। लायन्सचे अध्यक्ष अमर पाटील, रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आलं। शिवाय आरोग्य साहित्यही देण्यात आलं। या उपक्रमात डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, महेश पोरे, श्रीराम भुरके, अस्मिता खाडे, दिलीप निकम यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते। रामेश्वर पत्की फाउंडेशनच्या वतीनं नंदवाळ दिंडीसाठी येणारे भाविक आणि वारकऱ्यांना खिचडी आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, विजय खाडे, अभय तेंडुलकर, नगरसेविका नेहा तेंडुलकर, सतीश पवार, राजेश चव्हाण, अभिजित पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। तर माने कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी नंदवाळ दिंडीसाठी येणाऱ्या भाविकांना आपटेनगर इथं खिचडी, लाडू आणि केळीचं वाटप करण्यात येतं। शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला। यावेळी राहुल माने, सुचित्रा माने, उज्ज्वला माने, प्रियंका माने उपस्थित होत्या। माजी आमदार स्वर्गीय पी.एन. पाटील फाउंडेशनच्या वतीनं राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आलं। शिवाय धनंजय महाडिक, युवा शक्ती परिते फाटा व्यापारी मंडळ यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी भाविकांना खिचडी, केळी, राजगिरा लाडू यांचं वाटप केलं। तर एस्टर आधार हॉस्पिटल आणि अवनी संस्था यांच्या वतीनं मोफत औषधं वितरित करण्यात आली। नंदवाळ यात्रेमध्ये LICच्या वतीनं अत्यंत महत्त्वाचं काम करण्यात आलं। LICच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयानं आज स्वच्छता दिंडी उपक्रम राबवला। यामध्ये LICचे कर्मचारी, विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी आणि नागरिकही सहभागी झाले होते। या सर्वांनी नंदवाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा गोळा केला आणि तो महापालिकेच्या डंपरमध्ये जमा केला। सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य तसंच पर्यावरण संवर्धनासाठी LICची स्वच्छता वारी महत्त्वपूर्ण ठरली। यातून स्वच्छ भारत मोहिमेला एक प्रकारे पाठबळच देण्यात आलं। यावेळी वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक चंद्रप्रकाश पराते, मार्केटिंग मॅनेजर चंद्रशेखर आगरकर, प्रमोद गुळवणी, प्रवीण वरुटे, सागर देवार्डेकर, महेश कुलकर्णी, मकरंद मांजरेकर, आनंद दास, विजय शिरोलीकर, सुनील बुबुडे, मेधा कुलकर्णी, पल्लवी अष्टेकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते। महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाच्या वतीनं सुद्धा नंदवाळजवळ स्टॉल उभारून भाविकांना फळ वाटप करण्यात आलं। तसंच स्मार्ट मीटरबद्दल जनजागृती करण्यात आली। शिवाय PM सूर्यघर आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची माहितीही देण्यात आली। विद्युत सुरक्षेचे नियम समजावून सांगतानाच स्मार्ट मीटरबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाला। आज सकाळपासून महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नंदवाळ यात्रेकरूंना फळ वाटप करून आपला विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला। यावेळी कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, विनायक पाटील, ओमकार डांगे, प्रशांत सासने, गणेश पाटील, आकाश पुरेकर, मंदिर भणगे, उत्तम लांडगे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील झवर उद्योग समूहाच्या वतीनं यंदाही आषाढी एकादशीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवला। मिरजकर तिकटीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी आणि राजगिरा लाडू वाटप करण्यात आलं। तर प्लॅस्टिक मुक्ती आणि वृक्ष संगोपनाचं महत्त्व बिंबवण्यासाठी भाविकांना तुळशीची रोपं आणि कापडी पिशव्यांचं वितरण करण्यात आलं। पर्यावरण रक्षण हीच खरी विठ्ठल सेवा या विचारातून राबवलेल्या या उपक्रमात नरेंद्र झवर, नीरज झवर, रोहन झवर, सौ जिया झवर, अंकिता झवर यांच्यासह सेतू समितीचे सदस्य आणि कर्मचारी सहभागी झाले होते। कोल्हापुरातील रिदम हॉस्पिटलच्या वतीनं वारीत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं। अवयवदान तसंच शासनाच्या आरोग्य योजनांबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी डॉक्टर विदूर कर्णिक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।